आणि बघू शकता इथं खड्डा आहे. तर मित्रांनो एक ठिकाणी त्याचे पडलेलो होतो आम्ही दोघं पण सांगत. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा न्यू ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो मी आता आलोय आपल्या मित्राकडे आलेलो आहे. हे बघू शकता, तुम्हाला मागच्या टायमाला मी इथं ब्लॉग दाखवला होता आणि संध्याकाळचं यूज बघा कसं वाटतंय. आणि लहानपणीच्या आम्ही इथं खेळत होतो मित्रांनो. हे बघू शकता, हे मंदिर असायचं ना, हे टक्क्यावर पण आम्ही राहायचो लहानपणीचे. तर रोज उठलं का सुटलं इथंच मंदिरमध्ये मित्रांनो थांबायचं आम्ही खेळत. तर बघितलं तर मित्रांनो आता आपण गाडीवर आलो, इथं थांबलोय. तर मित्रांनो मी आलो आणि मला आठवलं की लहानपणीचे दिवस खूप मस्त होते काहीच. आणि तसं जे काहीच बदलले नाही. तर एवढंच का इकडं मागे आहे ना खूप मोठे झाडं वाढून गेलेली आहे बघा, खूप मोठमोठे. आणि बदललं काहीच नाही, फक्त आजूबाजूला थोडेसे मोठमोठे घरं बिरं झालेले. आणि हे तसंच आहे, तेवढंच का आम्ही मोठे झालेलो आहे. आणि इथं हे झाडं दिसतंय तुम्हाला, एवढी हे झाडं दिसत आहे ना, हे पूर्ण लहान होते, आता खूप मोठे झाडे झालेले. आणि इकडंच थांबलो, तिकडं जायचं होतं मित्रांनो, पण मी थोडं सीट येऊन थांबवितलं नाही का, आपल्याला तुम्हाला दाखवायचं होतं खूप. आणि इकडं बघू शकता, आणि इथं पण शेड नसतं, आता झालेलं शेड बघू शकता, काहीच नसतं मित्रांनो, इकडं काहीच नसतं. आठवलं तर मित्रांनो चला आता आपण तिकडे जाऊ, त्याने बोलावलंय घरी जाऊ. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो आता या ठिकाणी आहे ना खूप मस्त एक आहे ना, लोक नुसते दारू प्याते, हे बघू शकतो, पार्टी करते खूप खतरनाक मग. तर मित्रांनो आता आम्ही लहान होतो ना तेव्हा या ठिकाणी काहीच नाही, एकदम मस्तपैकी एकदम साफ असायचं, एक नंबर हिरवगार पाणी, पावसाळ्यात एक नंबर वाटायचं मित्रांनो. आणि हे बघू शकता इथं खड्डा आहे. तर मित्रांनो एक ठिकाणी त्याचे पडलेलो होतो आम्ही दोघं पण संघच फिरायचं. तर मित्रांनो चला, आणि बघू शकता आता फुल खतरनाक वाटतंय. मी ना व्हिडिओ आहे ना इंस्टाग्रामला सोडलेले आहेत, या इडला एक आहे, तुम्ही बघून जाऊ शकता. आणि एक शॉर्ट आहे, आताचा शॉर्ट तुम्हाला दाखव किती बदलले मित्रांनो, बघू शकता. आणि हे झाड बघू शकता तुम्ही, पावसाचं झाड आहे. तर काहीच हे झाड ना खूप छोटं होतं, ते आता किती मोठं झालेलं बघा. आणि मित्रांनो आम्ही ना, हे बाग दिसतंय तुम्हाला पुढं, या भागामध्ये ना काही करत फिरायचं माहिती का, इकडंच या नागमाथ्याकडे इकडे पतंगी पकडत फिरायचं मित्रांनो, खूप खतरनाक मध्ये पडायची पण. आणि तिकडनं वणीमधून अशी पतंग इकडून कटून आली का तिकडनं अशी इकडे यायची सर. इकडं आलो का इकडं आहे हे बाबळे दिसतंय तुम्हाला, हे बाबळे पहिले खूप लहान होते पण आता खूप मोठे झालेले. आणि इकडं आम्ही पतंग पकडत फिरायचं मित्रांनो, काय तिकडे जायचं डोंगरात, हे बघू शकतो तिकडे डोंगर, तिकडेपर्यंत जायच्या, तिकडेपर्यंत आम्ही पकडायला जायचो. एवढं खतरनाक नाद होता पतंगीचा मित्रांनो, खूप खतरनाक. आणि आता संध्याकाळ पण झालेलं आहे बघा, थोडासा लवकरच ब्लॉग काढायचा होता मित्रांनो, पण मी गाडीची वाट बघत बसतो आणि गाडी आली मग आपण इकडं आलो. तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका.